पाणीपुरी म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं, पण तीच पाणीपुरी आज घरीच बनवूया. सुरुवातीला कुकरमध्ये थोडे भिजवलेले पांढरे वाटाणे आणि एका बटाट्याची साल काढून मोठा मोठा कापून टाकला. याच्या 7-8 शिट्ट्या करून घेणार आहे. आता पुरीसाठी अगदी अचूक प्रमाण आहे, तर 1 कप बारीक रवा घेतला मी. तुम्ही मोठा रवा सुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये पाव कप मैदा घातला. त्यानंतर बरोबर अर्धा कप गरम पाणी घालून मळून घेतलं. एकदम घट्टसर पीठ मळून घ्यायचं. 20 ते 25 मिनिटं तरी पीठ झाकून ठेवा. त्याचे एकदम छोटे छोटे गोळे बनवायचे, हाताने चपटे करून घ्यायचे आणि अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या. पुरी लाटून घेतली की अशा प्रकारे टोपणाने कट करून घ्या. यामुळे सुद्धा पुऱ्या चांगल्या फुगतात. मात्र या पुऱ्या जास्तही जाड किंवा जास्त पातळ करायच्या नाहीत. अशा साईज मध्येच बनवून घ्या. काही पुऱ्या मी कडेने कट करून काढल्या नव्हत्या, त्या एकसारख्या लाटल्या होत्या. तशा जमत असतील तर तशा करा, पण जास्त करून अशा कट करून काढा, म्हणजे फुगतात. या पुऱ्या मऊ होऊ नयेत यासाठी काही टिप्स आहेत. तर तेल हे कडकडीत गरम असलं पाहिजे, म्हणजे धूर निघेपर्यंत गरम असलं पाहिजे. आणि या पुऱ्या पांढरट रंगावरती अजिबात काढू नका. असा त्याचा कलर पूर्ण चेंज झाला पाहिजे, म्हणजे सोनेरी रंगाच्या पुढे गेला पाहिजे, तरच त्या क्रिस्पी राहणार. आता बाहेरपेक्षा मस्त तिखट पाणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात काही आल्याचे तुकडे, 1-2 हिरव्या मिरच्या, काही पुदिन्याची पानं, कोथिंबीर, त्यानंतर चिंच भिजवून घेतलेली, थोडासा गूळ घातला आणि बारीक वाटून घेतलं. आता हे चाळणीवरती ओतले. यावरती पाणी ओतायचं आणि गाळून घ्यायचंय. आता या पाण्यामध्ये आईस क्यूब, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ, आमचूर पावडर, चाट मसाला घालून छान मिक्स करून घेतलं. आता सुरुवातीला जे वाटाणा आणि बटाटा शिजवून ठेवलं होतं, त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तिखट, मीठ, चाट मसाला, थोडं तिखट पाणी घालून छान मिक्स करून घ्या. मस्त रगडा सुद्धा तयार झाला. आता आपण पाणीपुरी सर्व करूया. माझ्या तर घरात सगळ्यांना बाहेरपेक्षा सुद्धा ही पाणीपुरी जास्त आवडली. तुमच्या इथे 10 रुपयाला किती पुऱ्या देतात कमेंट मध्ये सांगा. अजून रेसिपीज बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा.